एका लेजेंडरी गायिकेच्या शेवटच्या दिवसांबद्दल एक मोठा गूढ निर्माण झालाय. तर हे प्रकरण नक्की काय आहे ते आपण या सोर्सच्या आधारावर समजून घेऊया. आणि मग एक वाक्य, सुरांचा सूर्य मावळला. हे एक वाक्य वाऱ्यासारखं पसरलं आणि अख्खा देश स्तब्ध झाला. तर सुरुवात होतीये त्या एका शॉकिंग बातमीने. बातमी होती महान गायिका आशा भोसले यांच्या निधनाची, वयाच्या 92व्या वर्षी. विचार करा, 92 वर्षांचं वय, आणि ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा देशभरात जणू दुःखाची एकच लाट उसळली होती. आणि मग काय, लगेचच मोठमोठ्या लोकांकडून श्रद्धांजली यायला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं. यावरून बातमी कन्फर्म झाली आणि हेही स्पष्ट झालं की एका युगाचा अस्त झालाय. पण जशी ही बातमी पसरली ना, तसे लोकांच्या मनात प्रश्न पण उभे राहायला लागले. आणि या सोर्समध्ये नेमकं हेच सांगितलंय की या मृत्यूमागे एक गूढ निर्माण झालं. कारण गंमत बघा, त्यांच्या निधनाच्या फक्त काही तास आधी त्यांची नात जनाई हिनं एक अपडेट दिलं होतं आणि ते खूप पॉझिटिव्ह होतं. ती म्हणाली होती, आजीची तब्येत सुधारतेय, ती आता बरी आहे. आता विचार करा, एका बाजूला तब्येत सुधारतेय ही बातमी, आणि मग त्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला आणि सगळेच गोंधळात पडले. कारण काही तासांपूर्वी तब्येत स्थिर आहे आणि आता थेट निधनाची बातमी. हा जो अचानक बदल होता ना, तोच सगळ्या चर्चेचा विषय बनला. लोकांना वाटू लागलं की नक्कीच पडद्यामागे काहीतरी वेगळं घडलंय. ओके, तर आता आपण त्या गोष्टीकडे येऊया ज्यावर हे संपूर्ण प्रकरण हे गूढ उभं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आशाताईंची ती शेवटची सोशल मीडिया पोस्ट. ही तशी बरीच मोठी, विचार करायला लावणारी पोस्ट होती. पण त्यातल्या काही ओळींनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं. कारण त्यात वाराणसीच्या गंगा घाटाचा उल्लेख होता, म्हणजे अंत्यसंस्कारांशी संबंधित ठिकाण. त्यामुळे त्यांच्या मनस्थितीबद्दल प्रश्न निर्माण झाले. आणि त्यातली ही एक ओळ, जेव्हा मी नदीच्या पलीकडे पोचेन तेव्हा माझा प्रवास पूर्ण होईल, बस या एका वाक्याने सगळ्यांनाच हादरून सोडलं. सोर्सच्या मते हे असं होतं जणू त्यांना मृत्यूची चाहूलच लागली होती. आणि मग इथेच तो मूळ प्रश्न उभा राहतो की आशाताईंना खरंच माहीत होतं का की त्यांचा वेळ आता संपत आलाय? त्यांना काही कल्पना आली होती का? आता बघा, त्या शेवटच्या पोस्टमध्ये इतका खोल अर्थ का शोधला जातोय हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आयुष्याकडे एकदा बघावं लागेल. कारण त्यांचं आयुष्य हे संघर्षाचं दुसरं नाव होतं. याकडे जरा लक्ष द्या. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं. 16व्या वर्षी 20 वर्षांनी मोठ्या माणसाशी लग्न केलं, ज्यामुळे कुटुंब दुरावलं आणि वैवाहिक जीवन हे खूप त्रासदायक ठरलं. मग 1994 मध्ये त्यांचे दुसरे पती आर.डी. बर्मन गेले. 2012 मध्ये तर अजून एक मोठा आघात, त्यांच्या मुलीने वर्षाने आत्महत्या केली. आणि हे कमी होतं की काय म्हणून 2015 मध्ये त्यांचा मुलगा हेमंत कॅन्सरने गेला. म्हणजे बघा, दुःखाची एक मालिकाच होती ही. तर मुद्दा हाच आहे की एका बाजूला आपल्याला एक अधिकृत कारण दिलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या त्या शेवटच्या शब्दांनी निर्माण केलेले हे न सुटलेले प्रश्न आहेत. म्हणजे बघा, दोन बाजू आहेत या कथेच्या. एकीकडे डॉक्टर सांगतायत की वाढत्या वयामुळे मल्टी ऑर्गन फेल्युअर झालं. हे झालं ऑफिशियल कारण. पण दुसरीकडे ती शेवटची पोस्ट ती काहीतरी वेगळंच सांगतीये. जणू काही हा एक ठरवून केलेला निरोप होता. शेवटी या सोर्समध्ये खूप मार्मिक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की आशाताईंचा आवाज तर कायम आपल्यासोबत राहील, पण त्यांच्या मृत्यूचं गूढ ते कदाचित त्या गंगेच्या लाटांइतकंच खोल असेल, ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये केला होता. आणि मग एक प्रश्न मागे उरतोच की हे जे रहस्य आहे ते कायम चर्चेचा विषय राहील का? त्यांच्या शेवटच्या काही तासांचं खरं सत्य कधी जगासमोर येईल का?